तारापूर औद्योगिक क्षेत्रातील खैरेपाडा येथील टीमा हॉस्पिटल प्रकरणी पालघर जिल्हाधिकारी यांच्या दालनात सर्वपक्षीय बैठक पार पडली होती। त्यावेळी टीमा हॉस्पिटल ग्रामीण रुग्णालय म्हणूनच चालवले जावे, तसेच टीमाच्या ट्रस्टींना महिन्याला 10 लाख रुपये भाडे मिळावे असे पत्र टीमाच्या ट्रस्टींनी जिल्हाधिकारी यांना काही वर्षापूर्वी दिले होते। त्यावर चर्चा झाली होती आणि याविषयी जिल्हाधिकारी इंदुराणी जाखड याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याचे त्यावेळी बोलल्या होत्या। त्याचप्रमाणे आम्ही याविषयी टीमा रुग्णालय ट्रस्टचे चेअरमन DK राऊत यांना विचारले असता त्यांनी काय सांगितले पहा। बोईसरीतील खैरापाडे या ठिकाणी असलेले टीमा रुग्णालय हे सध्या शासकीय ग्रामीण रुग्णालय म्हणून वापरण्यात येत आहे। मात्र ही टीमाचे जे ट्रस्टी आहेत ताब्यात मागत आहेत, तसेच त्या रुग्णालयाच्या भाड्यापोटी 10 लाख रुपये देण्यात यावे अशी ट्रस्टची मागणी आहे। यावर आपल्याला काय म्हणायचं आहे? दैनिकांमध्ये आलेली जी काही माहिती आहे, ज्या काही बातम्या आहेत, या बातम्या थोड्याशा चुकीच्या माहितीच्या आधारे दिलेल्या आहेत असं मला वाटतं। मुळात हा जो टीमा हॉस्पिटलचा जो ट्रस्ट आहे, हा ट्रस्ट हा खाजगी ट्रस्ट आहे आणि या खाजगी ट्रस्टमध्ये जे काही ट्रस्टीज आहेत त्यातले काही दोघ जण निर्वातले स्वर्गवासी झाले, बाकीचे जे लोक आहेत त्यातले 2 जणांनी इथली इंडस्ट्री ही त्यांची आता नाही आहे, त्यांनी ती विकून इथली बंद केलेली आहे। तर त्यामुळं त्या ठिकाणी आता नवीन ट्रस्टी नेमले गेले आणि त्यामध्ये मी स्वतः आहे आणि मी स्वतः चेअरमॅन म्हणून आहे। तर ज्या ट्रस्टीनी मला हे दिलेली नेमणूक आहे, तसंच दुसरे SR गुप्ता हे सध्या कार्यवाह आहेत, त्यांचे जे जुने ट्रस्टी आहेत, फाउंडर ट्रस्टी आहेत, श्री भरतकुमार पोद्दार, BK पोद्दार हे एक्झिक्युटिव्ह चेअरमॅन आहेत आणि इतर काही नवीन 2 ट्रस्टी आहेत। तर हे रुग्णालय मुळात आम्ही डिझास्टर मॅनेजमेंट आपत्कालीन कायदा या मॅनेजमेंटच्या अखत्यारीत तेव्हाचे कलेक्टर डॉक्टर गुरसळ साहेब यांनी आम्हाला पत्र दिलं की हे रुग्णालय आम्ही ताब्यात घेतोय आणि कोविडसाठी, आणि त्याप्रमाणे आम्ही ते त्यांना ताब्यात दिलं होतं। पण मात्र कोविडच्या काळानंतर जेव्हा हा कायदा शासनाने काढून घेतला डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्ट खाली, त्यावेळेला त्यांनी इतर घेतलेल्या आस्थापना सुद्धा सगळ्या त्या खाजगी लोकांना, खाजगी हॉस्पिटल्सना त्या परत केल्या आणि तशीच हे हॉस्पिटलची जी काही इमारत आहे, व्यवस्था आहे, ती त्यांनी खरं तर टीमा हॉस्पिटल ट्रस्ट जे आहे या ट्रस्ट खाली त्यांनी त्यांना परत द्यायला हवी होती आणि त्यासाठी आम्ही त्याच्याविषयी त्यांच्याकडे फॉलोअप करत होतो। मात्र ग्रामीण रुग्णालय नसल्यामुळे त्यांनी आम्हाला विनंती केली की आम्ही ग्रामीण रुग्णालय बांधण्याची व्यवस्था करतो, तर तोपर्यंत आम्हाला याची इथे हे ग्रामीण रुग्णालय म्हणून चालविण्याची आम्हाला एक तुम्ही संमती द्यावी, अशी लिखित संमती काही त्यांना दिली गेली नाहीये। पण आम्ही त्यांना त्यांच्या बाबतीत फॉलोअप करत होतो, तगादा लावलाच होता, कारण आम्हाला नवीन ट्रस्टीना आणि जे काही इतर ट्रस्टी आहेत त्यांना असं वाटतं की हे रुग्णालय नीट चाललं पाहिजे आणि ते इथले जे काही MIDC तारापूर मधील जे काही गरीब कामगार वर्ग आहे यांच्यासाठी हे रुग्णालय व्यवस्थित चालायला पाहिजे, या दृष्टीने आम्ही प्रयत्न करत होतो आणि म्हणून आम्ही तो प्रयत्न करत होतो। पण आज उद्या परवा अशा तऱ्हेने आश्वासनं देत राहिल्यामुळे ते तब्येती आमच्या अजूनही ताब्यात आलेलं नाहीये आणि आता मध्यंतरी एक जी बातमी आली की काही इथले स्थानिक कार्यकर्ते आहेत, स्थानिक नेते आहेत, या लोकांनी जाऊन आत्ताच्या कलेक्टर मॅडम आहेत त्यांना काही माहिती दिली आणि त्या माहिती आधारे त्यांनी काही निर्णय घेतलेला आहे। पण खरा हा निर्णय घेताना त्यांनी ह्या खाजगी ट्रस्टच्या ट्रस्टीजना विचारात घ्यायला हवं होतं असं आम्हाला वाटतं।
आणि तसं आम्ही त्यांना आता पत्रही दिलेलं आहे की तुम्ही आम्हालाही या बाबतीत आमची भूमिका काय आहे ही सांगण्याची, तुम्हाला सांगण्याची, यासाठी आम्हाला तुम्ही वेळ द्यावी. त्याचं उत्तर आम्हाला अजून आलेलं नाही, पण लवकरच देतील असं त्या म्हणाल्या. कालच त्या इथे टीमामध्ये आलेल्या होत्या, त्यावेळेलाही त्यांच्याशी बोलताना ते लवकरच त्या आम्हाला या बाबतीत वेळ देतील याची आम्हाला खात्री आहे. पण एकीकडे शासनाने सर्व आस्थापना परत केल्या. ज्या आस्थापना ताब्यात घेतल्या होत्या कोविडच्या दरम्यान, त्यांना तुम्ही त्यांची जी काही आस्थापना फी होती किंवा रेंट होता तो त्यांना दिला, मात्र या रुग्णालयाला काही दिलेलं नाही. आणि आम्हीही त्या भाड्याची, या रुग्णालयाची व्यवस्था वापरत असताना त्या भाड्याची आम्ही कधी मागणी चुकूनही केली नाही आतापर्यंत. फक्त आता ही जी काही मीटिंग झाली आणि त्यात जो काही कलेक्टर मॅडमनी जो काही निर्णय घेतला आणि त्या निर्णयानंतर जर का तुम्हाला आस्थापना आम्हाला परत करायचीही नाही, तर तुम्हाला त्याचं जे भाडं आहे त्याचं मेंटेनन्ससाठी आम्हाला जो काही खर्च येतोय ते भाडं तुम्ही द्यायला पाहिजे. अशा तऱ्हेने ते एक पत्र आत्ता दिलेलं आहे की बा तुम्ही मग महिन्याला 10 लाख रुपये भाडं द्यावं, की ज्या योगे आम्ही त्या इमारतीची डागडुजी करू आणि त्याची आणखीन व्यवस्था नीट करू, या दृष्टीने ते दिलेलं पत्र आहे. असं पण बोललं जातं की ते प्राईम लोकेशनची जागा आहे आणि कदाचित पुढे जाऊन तुम्ही ते कमर्शियल यूज करू शकता वगैरे, असं काय उद्देश आहे का? तो करूच शकत नाही. आम्ही ज्या MIDCने ज्या पर्पज, ज्या कारणासाठी ही जागा दिलेली आहे त्याचा इतर चेंज ऑफ यूज, चेंज ऑफ ऍक्टिव्हिटी ही MIDCच्या परवानगीशिवाय करता येणार नाही आणि MIDC अशा तऱ्हेची परवानगी देणार नाही. जे पूर्वीचे ट्रस्टी होते त्यातले काही ट्रस्टी नाही आहेत आणि आता नवीन जे ट्रस्टी आले तर ते दुय्यम निबंधकाकडे जाऊन लिगल सर्व कागदोपत्री रजिस्ट्रेशन किंवा जे काय ते आपण केलेलं आहे का? हो, जो चेंज रिपोर्ट असतो म्हणजे हा ट्रस्ट आहे त्यामुळे चॅरिटी कमिशनर साहेबांच्या ऑफिसमधनं जो चेंज रिपोर्ट असतो, हा चेंज रिपोर्ट आम्ही त्याप्रमाणे करून घेतलेला आहे आणि तो आमच्याकडे आहे. आता आपण जिल्हाधिकाऱ्यांकडे काय मागणी केली? जे एक राजकीय पुढारी मागील मीटिंगच्या वेळेस त्यांना भेटून बोलले होते की हे हॉस्पिटल टीमाला परत न करता हे ग्रामीण रुग्णालय म्हणून राहावे. नाही, अशी मागणी ते करू शकत नाही. हे खाजगी रुग्णालय आहे, खाजगी ट्रस्टचं रुग्णालय आहे आणि त्यासाठी ते खाजगी ट्रस्टकडेच ठेवता येईल अशा तऱ्हेने मला कायद्याची काय प्रोव्हिजन आहे जी ज्याच्याद्वारे कलेक्टर मॅडम या बाबतीत निर्णय घेऊ शकतात असं मला वाटत नाही आणि ती खाजगी ट्रस्टकडेच राहील याची मला खात्री. त्यामुळे त्यांना अशा तऱ्हेने हे ग्रामीण रुग्णालय फक्त तिथेच व्हावं अशा तऱ्हेचा आग्रह धरता येणार नाही. बरं, आता तुम्ही पुढील काळात हॉस्पिटल ते पूर्ण व्यवस्थित कराल तर त्याची फी जी तुम्ही जागा घेताना किंवा ट्रस्ट तयार करताना जे काही निर्णय घेतला होता की गरिबांसाठी कमी किंवा काय प्रमाणात कमी, तोच प्रकार राहील की त्याच्यामध्ये काय चेंजेस होईल? नाही, असं आहे की रुग्णालय अद्ययावत करताना त्याच्यासाठी त्याला फंड्स लागतात. हे फंड्स जे काही दानशूर लोक आहेत यांच्याकडनं ते येतीलच आणि त्याद्वारे इथला MIDC मधला जो कामगार वर्ग आहे, आजूबाजूला जे काही गरीब लोक आहेत, या सगळ्यांची त्या रुग्णालयामध्ये नीट त्यांना ट्रीटमेंट मिळावी हाच एकमेव उद्देश आमच्याकडे.